नवरात्र स्पेशल रेसिपीमध्ये आपण दोन प्रकारच्या कडकण्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत। एक आपण मैद्यापासून बनवणार आहोत तर दुसरी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। कडकणी कशी असावी? कमी तेलकट, खुसखुशीत आणि हलकीशी गोड। आमच्या इकडे 5व्या, 7व्या किंवा 9व्या माळेला घटामध्ये कडकणी बांधण्याची पद्धत आहे। तुमच्या इकडे आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण मैदा आणि रवा वापरून परफेक्ट अशी कडकणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। कडकणी कुरकुरीत न होता खुसखुशीत व्हावी किंवा ती कमी तेलकट व्हावी यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, जेणेकरून तुम्ही जरी पहिल्यांदाच कडकणी बनवायला घेतली तरी अगदी परफेक्ट अशी होईल। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। इथे मी 2 कप मैदा घेतला आहे, अर्धा कप बारीक रवा, पाऊण कप पिठी साखर, पाऊण कप दूध, तसेच इथे मी 3 चमचे तेल घेतले आहे जे आपल्याला यामध्ये गरम करून घालून घ्यायचे आहे, आणि चिमूटभर मीठ। आता आपण जे दूध घेतले आहे यामध्ये सर्व पिठी साखर आपल्याला घालून ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। ही जी पिठी साखर आहे ते आपल्याला काय करायचे, आपली साधी साखर असते ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि ती फिरवून घ्यायची। इथे मी तुम्हाला जे काही मेजरमेंट सांगितले आहे अगदी परफेक्ट आहे, आणि कडकणी असते ती खूप गोडसर नसते, हलकीशी गोड असते। यासाठी मी तुम्हाला साखरेचे पण जे काही मेजरमेंट सांगितले आहे ते पण अगदी परफेक्टच आहे। आता इथे दुधामध्ये व्यवस्थित अशी साखर मिक्स करून झालेली आहे। एक बाउल घ्यायचा, यामध्ये सर्व आपल्याला इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहेत। 2 कप मैदा, आता यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालून घेऊ। तुमच्याकडे जर रवा जाडसर असेल तो मिक्सरमधून फिरवून घेतला तरी चालेल। तसेच चिमूटभर मीठ। कडकणी गोड असते तरी पण यामध्ये हलकेसे मीठ घातले तर याची चव आहे ती आणखी एनहान्स होते। यासाठी आपल्याला चिमूटभर यामध्ये मीठ घालून घ्यायचेच आहे। आता हे सर्व सुके जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ। आता यामध्ये 3 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून घ्यायचे आहे, आणि तेल खूप गरम आहे त्यासाठी आपल्याला हाताने न हलवता स्पॅच्युलाच्या साहाय्याने हलवून घ्यायचे आहे। यामध्ये तेल घालताना जास्त पण नका घालून घेऊ, नाहीतर कडकणे आहेत ते तेलकट बनू शकतात। यासाठी ज्यावेळेस आपण कडकडीत तेलाचे मोहन पिठामध्ये घालून घेतो तो पदार्थ आहे तो अगदी खुसखुशीत होतो। यासाठी आपल्याला इथे गरम करूनच तेल घ्यायचे आहे, बिलकुल पण थंड तेलाचा वापर नाही करायचा। आता हाताला सोसवेल असे पीठ झाले की आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असे हे मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे पूर्ण पिठाला व्यवस्थित असे तेल कोट झाले पाहिजे। यासाठी हे मिक्स करून झाले की काय करायचं, आपण जे दुधामध्ये साखर मिक्स करून ठेवली होती ते यामध्ये थोडे थोडे करून घालायचे, आणि याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। आणि गोळा मळत असताना खूप घट्टसर नाही मळायचा, सैलसरच मळायचा, कारण आपण जरी आत्ता ते पीठ सैलसर मळून घेतले तरी ह्यामध्ये रवा वापरला आहे आणि तो रवा आहे तो पूर्ण दूध ॲब्झॉर्ब करून घेतो। यासाठी आपल्याला पीठ अगदी सैलसर मळून घ्यायचे आहे। इथे मी पीठ मळून घेतले आहे आणि हे मळताना अगदी सैलसर असे मळले आहे, कारण यामध्ये रवा आहे। थोड्या वेळाने काय करतो तो पूर्णपणे यामधील दूध ॲब्झॉर्ब करतो। ते 2 चमचे आणखी दूध शिल्लक राहिले आहे। आता काय करायचे, एक सुती कपडा घ्यायचा आणि तो पाण्यामध्ये भिजून गच्च पिळून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवायचा। यामुळे आपण जे पीठ मळून ठेवले आहे त्याला बिलकुल पण हवा लागणार नाही आणि ते हडकल्यासारखे होणार नाही। आता हे 2 तासासाठी आपल्याला मुरण्यासाठी पीठ साईडला ठेवून द्यायचे आहे, कारण पीठ जेवढे मुरेल ना त्याचे जे कडकणे आहेत ते अगदी सुरेख बनतील। 2 तास झालेले आहे आणि माझे पीठ व्यवस्थित असे मी भिजवून घेतले आहे। तर हे मी आणखी एक वेळेस थोडेसे मळून घेत आहे। आता काय करायचं, यामध्ये छोटासा पोर्शन घ्यायचा आणि आपल्याला हे पीठ उकळामध्ये कुटून घ्यायचे। यामुळे काय होते, आपल्या ज्या कडकण्या आहेत ना त्या अगदी खुसखुशीत बनतात। पहिले लोक काय करायचे, पाटावर अंट्यावरती हे पीठ कुटून घ्यायचे, कारण आपण यामध्ये रवा मिक्स केला आहे आणि रवा मिक्स केल्यामुळे हे पीठ आहे ते अगदी मऊसूत नाही होत, आणि आपण अशा पद्धतीने ज्यावेळेस कुटून घेतो त्यावेळेस ते अगदी मऊसूत होते आणि कडकण्या लाटताना बिलकुल पण त्रास होत नाही, फटाफट लाटल्या जातात। आता इथे मी पीठ व्यवस्थित असे कुटून घेतले आहे। अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व पीठ पण कुटून घेणार आहे। तुम्हाला जर अशा पद्धतीने पीठ कुटून नसेल घ्यायचं तर काय करायचं, याचे छोटे छोटे गोळे करायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे, ते फिरवून घ्यायचे। तशा पद्धतीने जरी तुम्ही पीठ फिरवून घेतले तरी पण इतकेच मऊसूत होते। आता यातील छोटासा पोर्शन घ्यायचा आणि आपल्याला याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत, म्हणजे अशा पद्धतीने जर आपण छोटे छोटे गोळे बनवून ठेवले तर कडकण्या लाटताना बिलकुल पण टाइम लागत नाही, फटाफट लाटल्या जातात। यातील मी अर्ध्या पिठाच्या कडकण्या बनवून घेणार आहे, आणि आता यावरती काय करायचं, जो भिजवलेला सुती कपडा आहे तो झाकून घ्यायचा, म्हणजे आपले जे पीठ आहे ते बिलकुल पण वाळल्यासारखे होणार नाही। आता याची आपल्याला कडकणी लाटून घ्यायची आहे, आणि कडकणी लाटत असताना ती अगदी पातळ अशी लाटायची। आपली चपाती असते त्यापेक्षाही पातळ, म्हणजे आपला उडदाचा पापड असतो पातळसर तशा पद्धतीची।
तुम्ही ते बघू शकता, मी पीठ आहे ते चेचून घेतले आहे, त्यामुळे याला बिलकुल पण चिरा पडत नाहीत आणि ही इझिली लाटली जाते आणि बिलकुल पण पोळपाटाला चिटकत नाही। तुम्ही ते बघू शकता की मी किती पातळ अशी ही कडकणी लाटून घेतली आहे। आता काय करायचे, एक डब्याचे झाकण घ्यायचे आणि याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा। यामुळे काय होते, सर्व कडकण्या आहेत ते एकसारख्या आकाराच्या होतात। आता ह्याचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपण ज्यावेळेस नेक्स्ट कडकणी बनवणार आहोत त्यामध्ये तो घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथे माझी एक कडकणी लाटून झालेली आहे, ही मी एका डिशमध्ये काढून घेते। याच पद्धतीने राहिलेल्या सर्व कडकण्या मी लाटून घेणार आहे। तुम्ही ते बघू शकता किती सुंदर अशा पद्धतीने ही दिसत आहे। कडकणी लाटण्यासाठी जो आपण गोळा घेतो तो हातावरती चोळून घ्यायचा, म्हणजे तो अगदी सॉफ्ट होतो आणि आपली कडकणी लाटत असताना त्याला बिलकुल पण चिरा नाही जाणार। यासाठी कडकणी लाटत असताना ती खूप पातळ लाटून घ्यायची। थोडी जरी जाड झाली तर काय होतं, आपण तेलामध्ये ज्यावेळेस ती तळण्यासाठी घालतो त्यावेळेस ती फुगली जाते आणि आपल्याला इथे पुरी नाही बनवायची, कडकणी बनवायची आहे आणि ती अगदी पातळच असली पाहिजे। जेवढी तुम्ही कडकणी पातळ लाटाल तेवढी ती खायला पण छान लागते आणि बिलकुल पण फुगणार नाही। आपण कडकणी मैद्यापासून बनवत आहोत त्यामुळे ती थोडीशी आकसली जाते, पण आपल्याला दाब देत ही कडकणी लाटून घ्यायची आहे, म्हणजे ती इझिली लाटली जाते। आता कडकणी लाटून झाली की सर्व कडकण्याला सेम आकार यावा यासाठी मी झाकणाच्या साहाय्याने याला गोलाकार शेप देऊन घेत आहे। आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व कडकण्या मी लाटून घेणार आहे। तुम्ही ते बघू शकता, अर्ध्या पिठाच्या मी कडकण्या लाटून घेतल्या आहेत आणि कडकणी तळायच्या अगोदर काय करायचे, यामधील एक कडकणी घ्यायची आणि ती बेलण्याने थोडीशी लाटून घ्यायची, कारण ही आपण मैद्यापासून बनवले आहे त्यामुळे काय होते, आकसून बसते आणि त्याला हलकेसे बेलणे फिरवून घेतल्यानंतरच ते पातळ होते आणि व्यवस्थित अशी लाटली जाते। आता आपण घटामध्ये काय करतो, कडकण्या बांधतो, मग यामधून धागा पटकन इझिली ओवला जावा यासाठी काय करायचं, याला काडीच्या साहाय्याने हलकेसे होल पाडून घ्यायचे, म्हणजे आपण ज्यावेळेस कडकण्या तळल्यानंतर ज्यावेळेस घटामध्ये बांधणार आहोत त्यावेळेस काय होतं, यामधून इझिली आपल्याला दोरा ओवता येतं। यासाठी इथे मी तेल मध्यम गरम करून घेतले आहे। आता आपल्याला यामध्ये कडकणी तळून घ्यायची आहे। कडकणी तळण्यासाठी खूप कडकडीत गरम तेल नाही करायचे किंवा खूप कोमट पण नाही ठेवायचे। मी सांगितलेल्या पद्धतीने मध्यम गरम करून घ्यायची आहे, म्हणजे आपली जी कडकणी आहे ती अगदी व्यवस्थित अशी तळली जाते आणि कडकणी तळत असताना पलटून पलटून तळून घ्यायची, म्हणजे ती दोन्ही साईडने व्यवस्थित अशी तळली जाते। तर माझी एक कडकणी तळून झालेली आहे। आता हे मी काढून घेते। कडकणी काढून घेताना यामध्ये पूर्णपणे तेल निथळून घ्यायचे आणि नंतरच ती काढून घ्यायची। अशा पद्धतीने इथे आपली मैदा आणि रवा वापरून कडकणी बनवून झालेली आहे। आता आपण दुसरी पद्धत पाहू। ही कडकणी आपण गव्हाचे पीठ आणि गुळापासून बनवणार आहोत। कडकणी बनवण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये पाऊण वाटी गूळ घेतला आहे। गूळ घेताना मी तो व्यवस्थित असा चिरून घेतला आहे। आता यामध्ये पाव वाटी पाणी घालून घेऊ आणि हा गूळ आपल्याला फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। इथे पाक तयार नाही करायचा, फक्त आपल्याला हा गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। इथे गूळ व्यवस्थित असा पाण्यामध्ये विरघळलेला आहे। आता हे थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊ। आता त्याच वाटीने आपण इथे पुढचे सर्व मेजरमेंट घ्यायचे आहे। इथे मी 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेऊ, तसेच 4 मोठे चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊ। रवा बारीकच घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर तो मिक्सरमधून फिरवून घेतला तरी चालेल। आता हे सर्व सुके जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत। सर्व पीठ व्यवस्थित असे एकजीव करून झाले की काय करायचं, एक तडका पॅन घ्यायचा आणि यामध्ये 4 चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे आहे। तेल गरम करून झाले की आपले जे पीठ आहे ना त्यामध्ये हे तेल घालून घेऊ आणि आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे। हाताने जर तुम्ही करायला गेले तर तेलाचे चटके बसतात, यासाठी आपल्याला अशा पद्धतीने चमच्याच्या किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर तेल थंड झाले की आपण हाताने पण हे पीठ व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ शकतो। पिठामध्ये तेल घातल्यामुळे काय होते, आपली जी कडकणी आहे ती अगदी खुसखुशीत होते। त्यामुळे इथे गरम तेल घालणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। आपण पिठामध्ये ज्यावेळेस तेल घालून घेतो ते पूर्ण पिठाला व्यवस्थित असे कोट झाले पाहिजे, म्हणजे आपण जर ह्याचा हाताने मुटका बनवला तर तो बनला पाहिजे इतपत आपल्याला हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण जे गुळाचे पाणी बनवून ठेवले होते ते घालून घेऊ, पण इथे पाणी घालताना एकदम नाही घालायचे, आधी अर्धे पाणी घालून घ्यायचे आणि पिठाचा गोळा मळून घ्यायचा। जर असे वाटत आहे की आपले पीठ खूपच कोरडे कोरडे आहे तर आपल्याला यामध्ये राहिलेले सर्व पाणी घालून घ्यायचे आहे।
यामध्ये मी तुम्हाला जे काही मेजरमेंट सांगितले आहेत ते अगदी परफेक्ट आहेत. तुम्ही जरी पहिल्यांदाच ही कडकणी बनवायला घेतली तरी पण तुमची कडकणी इतकी परफेक्ट अशी बनेल याची मी 100% गॅरंटी देते. पिठाचा गोळा मळून झालेला आहे आणि तो खूप घट्टसर किंवा खूप सैलसर नाही मळला. मीडियम कन्सिस्टन्सी असते ना तशा पद्धतीचा मळून झाला आहे. आता काय करायचं, यामध्ये छोटे छोटे पण पोर्शन घ्यायचे, म्हणजे आपल्याला याचे बॉल तयार करून ठेवायचे आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस कडकणी लाटायला घेतो त्यावेळेस त्या फटाफट लाटल्या जातील. यासाठी आपल्याला अगोदरच याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत. कडकणी आपण गव्हाचे पीठ आणि गुळापासून बनवली आहे, त्यामुळे ही खूप पौष्टिक आहे. तुम्ही लहान मुलांना तर हे आरामात खायला देऊ शकता. गोळे तयार करून ठेवले होते, त्यातील एक गोळा घेतला आहे. आता हा पिठामध्ये व्यवस्थित असा कोट करायचा आणि नंतर याची कडकणी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने जर तुम्ही कडकणी लाटली तर अगदी परफेक्ट बनते, म्हणजे त्याला कुठेही चीर पडत नाही अथवा कडकणी लाटायला त्रास पण होत नाही. कडकणी लाटत असताना ती अगदी पातळ लाटायची, म्हणजे ती कुरकुरीत पण बनते. आता कडकणी लाटून झाली की काय करायचं, याला अगदी गोलाकार शेप येण्यासाठी एखाद्या डब्याचं झाकण घ्यायचं आणि आपल्याला याचा व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता किती गोलाकार आकारामध्ये व्यवस्थित अशी आपली कडकणी लाटून झालेली आहे. इथे मी एक कडकणी लाटून घेतली आहे. अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व कडकण्या मी लाटून घेणार आहे. आता कडकण्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले आहे. यामध्ये आपल्याला एक कडकणी घालून घ्यायची आहे आणि तेल आपले खूप कडकडीत गरम नाही करायचे, मध्यम गरम करून घ्यायचे आहे. कारण आपण कडकणी तेलामध्ये घातल्या घातल्या लगेचच लाल होऊ नये यासाठी आपल्याला तेल फक्त मध्यम गरम करून घ्यायचे आहे. आणि कडकणी तळत असताना ती झाऱ्याच्या साह्याने प्रेस करत करत तळून घ्यायची, म्हणजे ती बिलकुल पण फुगली नाही पाहिजे यासाठी. हलकेशा लालसर कलरवरती आपल्याला ही कडकणी काढून घ्यायची आहे, कारण आपण ही गुळापासून बनवली आहे. ही तेलामधून काढल्यानंतर ह्याला आणखी डार्क कलर येतो, यासाठी आपल्याला थोड्याशा पांढरट कलरवरती कडकणी काढून घ्यायची आहे. कडकणी तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही, मिडियम टू लो हीटवरच कडकणी तळून घ्यायची आहे. कारण आपण जर हाय हीटवर कडकणी तळायला गेलो तर ती बाहेरून तर कलर आलेला दिसेल पण आतून तशीच कच्ची राहील यासाठी. आणि ही आपल्याला अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवायची आहे, त्यासाठी आपल्याला लो टू मिडियम हीटवरच गॅस ठेवायचा आहे. गव्हाच्या पिठापासून आपण ज्या कडकण्या बनवतो त्याला गरम गरम असताना जसा आकार देईल तसाच त्याला आकार येतो. म्हणजे आपण जर झाऱ्यामध्ये खूप वेळ ही कडकणी तशीच तेल निथळण्यासाठी ठेवली तर त्याला झाऱ्याचाच आकार येतो. यासाठी काय करायचं, यामध्ये पूर्णपणे तेल निथळायचं आणि ही सपाट पृष्ठभागावर ठेवायची, म्हणजे एखाद्या डिशमध्ये वगैरे ठेवायची, म्हणजे त्याला अगदी व्यवस्थित असा शेप येतो. या ज्या काही मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगत असते त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या जर तुम्ही फॉलो केल्या मी सांगितलेल्या पद्धतीने तुमची कडकणी अगदी परफेक्ट अशी बनेल. मी तुम्हाला यातील एक कडकणी तोडून पण दाखवते की ती कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे. तसेच हाताला पण याचे तेल बिलकुल पण लागत नाही, याचा अर्थ हे बिलकुल पण तेलकट नाही झाली. अशा पद्धतीने इथे आपल्या 2 प्रकारच्या कडकण्या बनवून झालेल्या आहेत. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.